नमस्कार, मी मनीषा. आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. मी निघाली आहे गावी. रोडवरून तुमच्या ते लक्षात आलंच असेल. आता मी गावी का चालले? खरं तर खूप मोठी खुशखबर आहे आणि माझं ते स्वप्न आहे, ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी आपण जाताना जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये. इकडे जाताना खूपच छान आणि निसर्गरम्य ठिकाणी हा स्वामींचा मठ आहे. आणि इथं मी नेहमी दर्शनाला येते. इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि तुम्ही पाहू शकता खूप छान छान इथे मूर्ती बसवलेल्या आहेत आणि मला तर इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं. त्यामुळे नेहमी आम्ही आवर्जून इथे गाडी थांबवून स्वामींच्या दर्शनासाठी येतो. छान निसर्गरम्य पुढे डोंगर आहे, खाली अवतीभोवती छान झाडं आहेत. त्यानंतर दर्शन करून पुढे आमचं एक ठिकाण आहे आळेफाट्याला. तिथे एक शिवनेरी मिसळ आहे आणि ती खूप अप्रतिम लागते. एकदम गावठी मटकी आणि तिथला चहा आमचा एकदम फेवरेट आहे आणि नेहमीच आमचं हे ठिकाण आहे. तर आम्ही नेहमी मुंबईवरून गावी जाताना इथे नाश्त्यासाठी थांबतो आणि आजही आम्ही त्या मिसळचा असा मस्त आस्वाद घेतला आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे गावी आणि आनंदाची बातमी म्हणजे आज आम्ही करणार आहोत भूमिपूजन. आम्हाला गावी नवीन घर बांधायचे आणि त्याची ही एक छान सुरुवात केलेली आहे आणि आजचा चांगला मुहूर्त असल्यामुळे आमचं अचानक गावी येणं झालं आणि सर्व तयारी आम्ही केलेली आहे. सर्व घरातील नातेवाईक आहेत. माझ्या जाऊबाई आहे, सासूबाई आणि खूप मोठी फॅमिली आहे आमची आणि सगळी फॅमिली इथं आलेली आहे. तसेच माझे वडील, भाऊ आणि आम्ही ज्यांना काम दिले ते आमचे कॉन्ट्रॅक्टर असे सगळे मिळून आम्ही या भूमिपूजनाला सहभागी झालो आहे आणि माझ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण गावी स्वतःचं घर हे माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे आणि ते आता पूर्ण होणार आहे याचा आनंद मला जास्त आहे. त्यामुळे मला जे तुम्हाला आत्तापर्यंत मी सस्पेन्स ठेवला होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आम्ही आता भूमिपूजन कसं केले ते पाहूया. आणि पूजा करण्यासाठी स्पेशल व्यक्ती होती ती म्हणजे प्रेमानंद शास्त्री महाराज. खरं तर खूप कमी वय आहे आणि खूप ज्ञान आहे यांना आणि माझा मोठा मुलगा वारला त्यावेळेस त्याचं सगळं विधिवत यांनीच केलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी मला आईचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांना लाडाने मनूच म्हणते आणि हा शुभारंभसुद्धा त्यांच्याच हातून झाला होता. त्यामुळे आनंदात अजून भर पडली होती आणि हे माझे मोठे भाई तसेच आमचे आजूबाजूचे जे शेजारी आहे तेही यामध्ये सहभागी झाले होते. ही आमच्या म्हणजे जिथं माझं भूमिपूजन चालू आहे त्याच्या मागचं घर या जाधव काकांचं आहे. तर त्यांनी सुद्धा या कार्याला हातभार लावला आणि त्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झाले. तसेच माझ्या मिस्टरांचे मित्र ते सुद्धा मुंबईहून आमच्यासोबत आले होते आणि हे माझे वडील, माझे पप्पा, माझं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व. मी सगळे त्यांना प्रेमाने दादाच म्हणतो आणि प्रत्येक मुलीला तिचे वडील सगळ्यात जास्त प्रिय असतात असं मला वाटतं. हेही आमच्याच घराच्या बाजूला यांचं घर आहे. हे गुंडसर आहे आणि त्यांनीही त्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन केलेलं आहे आणि जो एक मुहूर्ताचं टिकाव खोरं असतं ते असं सगळ्यांनी मारलेलं आहे. आमचे शेजारी, माझे सगळे घरातले नातेवाईक सगळेच खूप आनंदी होतो आम्ही. हा माझा लाडका भाऊ तोही इथे आज हजेरी लावून होता. खरं तर कामात खूप व्यस्त असतो पण आज तो माझ्यासाठी स्पेशल वेळ काढून आला होता. हे माझे छोटे दीर आहे. तर त्यांनी नारळ फोडून आता सुरुवात केलेली आहे. इतर मान्यवरांच्या हातून सुद्धा आपण नारळ फोडणार आहोत.
ही माझी छोटी जाऊबाई, तिने सुद्धा टिकाव मारून एक मुहूर्ताची सुरुवात केलेली आहे. आणि खूप मोठी फॅमिली आहे. याही माझ्या मोठ्या जाऊबाई आहे आणि म्हणजे 2 नंबरच्या. आणि अजून एक जाऊबाई आहे, आता त्याही टिकाव करू मारतील. तर असं सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर आम्ही 4घी जावा आहोत, तर 4घी इथे आम्ही हजर होतो. माझ्या सासूबाईही हजर होत्या आणि याचा खूप जास्त आनंद होता. ही माझी बालमैत्रीण, आम्ही अगदी 7वीपासूनच्या बँच पार्टनर आणि तेव्हापासूनची आमची मैत्री ती सुद्धा या कार्यक्रमाला हजर होती. त्यानंतर मिस्टरांनी सुद्धा टिकाव मारून शुभमुहूर्त केला आहे. त्यानंतर ही आमची बाजूची रेश्मा आणि तिनेही शुभमुहूर्त केला आहे. नंतर मी स्वतःही याचा आनंद घेतला आणि मीही टिकाव मारले. त्यानंतर आता यायचे राहिले होते मामा, आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ. तर त्यांनाही मी निमंत्रित केलं होतं आणि मामा आले होते. मामांनी माझ्यासाठी आवर्जून वेळ काढला होता आणि त्यांच्या शुभ हस्ते भूमीला टिकाव मारला गेला. छान वाटले. आमची सगळ्यांचीच गडबड चालू होती आणि मला खरंच खूप छान वाटत होते की पूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती. जाऊबाई सगळ्यांना पेढे वाटत होत्या आणि ही माझी भाऊ आणि कॉन्ट्रॅक्टदार. तर सगळेच मिळून आम्ही हे सगळे एन्जॉय करत होतो. इकडे सासूबाई बसलेल्या आहेत. खरं तर त्या आल्या होत्या, पण गुडघेदुखीचा त्रास आहे त्यामुळे त्या काही उठल्या नाही. पण त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत होत्या आणि त्या या कार्यक्रमाला हजर होत्या. हेच खूप होतं आमच्यासाठी. मग मिस्टरांनी भूमिपूजनाची दक्षिणा दिली. खरं तर ते घेत नव्हते, पण तो त्यांचा मान होता म्हणून आम्ही त्यांना जबरदस्तीने घ्यायला लावले. माझे वडील खूप आनंदी होते, कारण माझं आणि भावाचं दोघांचंही घराचं काम एकाच वेळेस चालू होतं. आपल्या मुलांचं सुख पाहणं हेच आई वडिलांचा आनंद असतो. आमचा छोटासा क्रिश, याला प्रेमाने सगळे राया बोलतात. फार गोड आणि हसरा आहे हा. अशा प्रकारे आनंदाने आणि विधीपूर्वक माझं हे भूमिपूजन पार पडलं आणि याचा खरंच खूप जास्त पटीने आनंद मला झाला होता. आणि लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. तेही व्लॉग आपण पुढं मी तुम्हाला दाखवेलच. आणि माझं हे स्वप्नातलं घर तुम्हाला मी जसं जसं काम होईल तसं तसं दाखवेल. आणि तुमचा आशीर्वाद सोबत असू द्या. स्वामींची कृपा आहेच, कुलदैवताचा आशीर्वादही सोबत आहे. कारण देवाची मर्जी असल्याशिवाय कोणतंही काम हे होत नसतं आणि हे देवाच्या कृपेमुळेच होते असं मी मानते. आणि यात सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे हे आमचे कॉन्ट्रॅक्टदार, तेही सोबत आहे आणि खरंच त्यांचा खूप सपोर्ट आहे. कारण आम्ही मुंबईला राहून हे काम करणार आहे, तर सगळं काम हे यांच्याच भरोशावर आहे आणि त्यांच्यावर आमचा तेवढा विश्वास सुद्धा आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ते अगदी घरच्यासारखे आमच्या फॅमिलीत मिक्स झाले होते आणि प्रत्येक गोष्ट जबाबदारीने घेत होते. आणि हाच त्यांचा स्वभाव आम्हाला खूप भावला आणि त्यामुळे आम्ही हे काम त्यांना दिलं. आणि लवकरातच आमचं काम पूर्ण होणार आहे आणि इतर ब्लॉगसुद्धा आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणारच आहे. त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये आपण ते सगळं पाहणारच आहोत. कारण त्यांची कामाची ख्याती खूप पसरलेली आहे. माझ्या भावाचं सुद्धा काम तेच करतायत आणि माझंही काम तेच करतायत. इतरही त्यांची खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आणि अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. तर आपण पुढे जाऊन त्यांची ओळख करून घेणारच आहोत. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची मला गरज आहे आणि त्या असतील
असं गृहीत धरूनच आपण आजचा हा व्लॉग इथे संपवतोय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.